जसं सर्वांना माहीत आहे, की ॲक्चुअली मध्ये जे माओवाद्यांची चळवळ आहे हळू-हळू अत्यंत कमी झालेलं आहे आणि त्या शृंखलेमध्ये कंपनी नंबर 10 जे आमचे उर्वरित फॉर्मेशन आहे, त्यांचे 10 कॅडर आमचे शिल्लक राहिलेला होता. आम्हाला 3 तारीखचे संध्याकाळी एक खात्रीशीर गोपनीय माहिती भेटली होती, की कंपनी नंबर 10 चे फॉर्मेशन आणि छत्तीसगडचे काही अननोन फॉर्मेशन थेट गडचिरोली-नारायणपूर सीमावर दबा धरून बसले आहे, कॅम्प लावून बसले आहे आणि ते कोणतीही मोठ्या घातपातची घटना चे नियोजन करत आहे आणि त्या अनुषंगाने तात्काळ C60 जे आमचे पथक होते, जे नवीन उघडलेले आमचे आउटपोस्ट आहे पुलनार आणि बिनगोंडा, त्यातून C60 पथक लॉन्च झाले होते आणि ते 4 तारीखचे सकाळी तिथे त्या एरियामध्ये पोहोचून त्यांनी कॉर्डन लावलं आणि तिथे 4 तारखेला पण आमचे माओवाद्यांसोबत चकमक झाली होती. परंतु अत्यंत घनदाट जंगल आणि होस्टाईल टेरेनमुळे आम्ही माओवाद्यांचे शोध घेऊ शकलो नाही आणि परंतु त्या दिवशी आम्ही 2 माओवाद्यांचे जे कॅम्प होता ते उद्ध्वस्त करण्यामध्ये गडचिरोली पोलिसला यश प्राप्त झालं होतं. परंतु आम्ही ऑपरेशन कॉल ऑफ केलं नाही आणि ऑपरेशन रात्रीभर तिथे आम्ही थांबून 5 तारखेला सकाळीच परत ऑपरेशन सुरू केलं आणि त्या सर्चिंगमध्ये माओवाद्यांसोबत परत चकमक सुरू झाली आणि दिवसभर चालले चकमकमध्ये त्या दिवशी आम्हाला 3 मृतदेह माओवाद्यांचे सापडले, एक AK-47 आणि एक SLR सोबत आणि परंतु दुर्दैवाने आमचे शूरवीर जवान दीपक मडावी C60चे कमांडो आहे. ते नक्षल सोबत जेव्हा त्यांची चकमक सुरू होते आणि नक्षल त्यांचे कोडनला तोडण्याचे प्रयत्न करत होते, त्यांनी 2 माओवाद्यांचे खात्मा केले तिथे. परंतु दुर्दैवाने एक गोळी त्यांना पण लागला आणि ते गंभीर जखमी झालं होतं. त्यांना आम्ही अ, रात्री रात्रभर त्यांना इव्हॅक्युएट करून फर्स्ट अर्ली मॉर्निंग फर्स्ट लाईटवर आम्ही एअरलिफ्ट केलं अबुजमाड जंगल परिसरातून आणि भामरागड हॉस्पिटलला आणले. परंतु दुर्दैवाने त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये त्यांना वीरमरण प्राप्त झालं. एक आणखी जवानला गोळी लागली होती. त्यांना पण एअरलिफ्ट करून गडचिरोलीला आणले आणि परंतु त्यांची स्थिती सध्या स्थिर आहे आणि ते धोकाबाहेर आहे. ते गडचिरोली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत आहे. पूर्ण ऑपरेशन जे प्रथमतः असे झालं, की गडचिरोली C60ने 3 दिवस 3 रातचे इतके लांब ऑपरेशन अत्यंत होस्टाईल टेरेनमध्ये त्यांनी ऑपरेशन एक्झिक्यूट केलं आणि जे निअरेस्ट पगडंडी होते, जिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकता, त्यापासून 14 किलोमीटर अंतरावर आमचे हे ऑपरेशन सुरू होतं. आणि 3 दिवसात 3 रात चाललेल्या ऑपरेशनमध्ये एकूण 7 जहाड माओवाद्यांना कंठस्नान घालण्यामध्ये गडचिरोली पोलिसांना यश प्राप्त झाले. सर्वात मोठी बातमी हे आहे, की जे गडचिरोली कंपनी नंबर 10 चे जे इन्चार्ज त्यांचे नेतृत्व होतं, दोघटी चंद्रराव उर्फ प्रभाकर, तेलंगणाचे राहणार आहे. ते DKSZCM इन्चार्ज ऑफ वेस्टर्न सब झोनल ब्युरो, इन्चार्ज ऑफ कंपनी नंबर 10. ते त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाने 25 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. त्यांची खात्मा करण्यामध्ये गडचिरोली पोलिसला यश प्राप्त झालं. हे 7 कॅडर्सचे आयडेंटिफिकेशन झालेलं आहे. 3 आमची कंपनी नंबर 10 चे कॅडर आहे आणि उर्वरित 4 जे आहे ते छत्तीसगडचे वेगवेगळ्या फॉर्मेशनचे कॅडर आहे. एकूण 7 माओवाद्यांवर महाराष्ट्र शासनाने 71 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते आणि हे पूर्ण ऑपरेशन एडीजी स्पेशल ऑप्स डॉक्टर शेरिंग दोर्जे सर, आयजी अँटी नक्सल ऑपरेशन संदीप पाटील सर, डीआयजी गडचिरोली अंकित गोयल सर, डीआयजी CRPF अजय शर्मा सर यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली पोलिसने एक्झिक्यूट केलेलं आहे. ते आमचे शूरवीर जवान दीपक मडावीला आम्ही आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि जे उर्वरित आमचे कॅडर राहिलेलं आहे, त्यांना परत मी आवाहन करतो, की जे पण आमचे राहिलेला कॅडर आहे ते आत्मसमर्पण करून मुख्यधारामध्ये या. नाहीतर गडचिरोली पोलीस आणखी नक्षलविरोधी अभियान तीव्र करेल.